वकील साहेब, काय हे? कालपर्यंत तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतात, आता ही रमाबाई ऐकून निघून गेली। काय म्हणत होता तुम्ही की त्या भीमरावला हॉस्पिटल पासून दूर ठेवणार? घ्या, त्या भीमरावने हॉस्पिटललाच न्यायालय करून टाकलं। काय काय करणार होता तुम्ही? आता शांत रहा, नेहमी नकारात्मक गोष्टी बोलता। आता जिथे कुठे सुनावणी होईल तिथेच भीमच्या चिंधड्या उडवेन। चला। हे बघा, तुम्ही सगळे काळजी करू नका, मी पूर्ण प्रयत्न केलाय, काही ना काही मार्ग निघेलच। भीमराव, न्यायालय इथेच लागेल। जज साहेबांच्या बसण्याची आणि इथे न्यायालय लावण्याची चांगली व्यवस्था कर। मी म्हणालो होतो ना तुम्हा सगळ्यांना, मी पूर्ण प्रयत्न केलेत, हेच होते ते प्रयत्न। मी अर्ज केला होता की न्यायालय इथे हॉस्पिटलमध्ये भरवलं जावं, म्हणजे हॉस्पिटल उघडण्याचा जो निर्णय आहे तो जज साहेब इथेच हॉस्पिटलमध्ये घेतील। आनंद दादा, काका, जरा या ना। चांगलंय, न्यायालयाची कारवाई इथेच होईल आणि इथेच निर्णय लागेल आणि लगेच सगळ्यांना धक्के मारून बाहेर काढतील। डेव्हिड सरांनी आतापर्यंत तर याची व्यवस्था केलीच असेल। हा भीमराव स्वतःला खूप मोठा वकील समजतो, याची सगळी मिजाज उतरून जाईल। हरण्यासाठी तयार हो भीमराव। जरा थांबा, आधी न्यायालय सुरू तर होऊ दे, मग बघूया कोण हरतं कोण जिंकतंय ते। बघूया। विजय तर आमचाच होणार। कुठं हरवून गेला खोट? पण ह्यो कसं घालणार? हा कोट बघितलास? खूप चमकतोय आणि याची चमक खूप साऱ्या केसेस जिंकण्याची आहे, आणि आजपर्यंत हरलो नाही, आजही हरणार नाही। माझ्या नवऱ्याकडे बी एक कोट आहे, आता त्यो तुमच्या कोटा इतका चमकणारा नाही, पण त्यानं लय संघर्ष बघितलाय, हारणं जिंकणं जवळून बघितलंय। माझा नवरा त्योच कोट घालून लढेल, कसंही करून ह्याला चांगलं करावंच लागेल।
भीमपोरा इथे काय करतोयस? चल, कोर्टाची कारवाई सुरू होणार आहे. त्याचाच विचार करतोय बाबा. आज पूर्ण प्रयत्न करेन की ह्या कोर्टाकडून असा निर्णय येईल की ह्यानंतर अशा कुठल्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश फक्त निवडक लोकांनाच मिळेल, तर प्रत्येकाला मिळाला पाहिजे. चल पोरा. थांबा. हा कोर्ट भलेही कोणा वकिलाचा नसेल, पण या कोर्टाने बी लई लढाया बघितलेत. घ्या बाबा, घाला त्यांना. तू घाल की. माझ्यापेक्षा कोट घालून देण्याची संधी तुला मिळायला पाहिजे. तोवर प्रत्येक न्यायालयाच्या लढाईला जाताना असे लई सारे कोट फक्त रमेकडूनच घालून घे. जज साहेब, मी काही वकील नाहीये, म्हणून मी माझी अडचण एका सामान्य नागरिकाप्रमाणे मांडू इच्छितो. परवानगी आहे. न्यायालयाची कारवाई सुरू करा. सर, ही एक खूप सामान्य गोष्ट आहे, पण ही गोष्ट यांच्या लक्षातच येत नाहीये. सर, हे हॉस्पिटल समाजाचा एक भाग आहे. जसं की आपल्याला माहीत आहे, समाजात वर्ण आहेत, जात आहे, तसंच या हॉस्पिटलमध्ये वर्ण जातीचा प्रभाव आहे आणि तो असणारच. पण हा भीमराव ही गोष्ट मान्य करायला तयारच नाहीये. यांचं म्हणणं आहे की हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचा इलाज एकसारखाच झाला पाहिजे. पण सत्य हे आहे की जर समाजातच सगळे एकसारखे नसतील तर समाजातील संस्था एकसारख्या कशा काय असू शकतात? याच गोष्टीवरून हे वाद घालायला लागलेत आणि याच रागामुळे त्यांनी एका डॉक्टरला धक्का दिला. याच कारणामुळे सगळे डॉक्टर संपावर गेलेत. माझी विनंती आहे या खालच्या जातवाल्यांना की त्यांनी लगेचच हॉस्पिटलमधून बाहेर निघून जावं आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून ही आशा ठेवू नये की ते त्यांचा इलाज करतील. मला एवढंच सांगायचं सर. ऑर्डर ऑर्डर. जज साहेब, पहिली गोष्ट तर हे खोटं बोलतायत की मी डॉक्टर साहेबांना धक्का दिला. तुम्ही ह्याचा तपास करू शकता. तुम्हाला खरं काय ते कळेल. दुसरी गोष्ट, वकील साहेब, जे तुम्ही म्हणतायत उपचार ही भीक नसून उपचार हा अधिकार आहे. जसं तुम्ही म्हणालात वकील साहेब की हे हॉस्पिटल समाजाचा एक भाग आहे आणि म्हणून समाज आमच्यासोबत जसा वागतो, समाज जसा व्यवहार करतो, तसाच व्यवहार या हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटल प्रशासनाचा असेल. हेच म्हणालात ना तुम्ही? तर कोर्टाला माझा एकच प्रश्न आहे जज साहेब, तर मग ह्या हॉस्पिटलच्या बाहेर हॉस्पिटलचा बोर्ड का लावलेला आहे? जर हॉस्पिटल समाजाचाच एक भाग असेल तर एक उपचार करण्यासाठी वेगळी जागा करण्याची काय गरज होती? इथे डॉक्टर्स, नर्सेसला बोलवायची काय गरज होती? तसंही ह्या वरच्या जातीतल्यांच्या तर खूप साऱ्या हवेल्या असतातच. त्यांच्या जातीचा उपचार ते तिथेच करू शकतात. मग ही वेगळी हॉस्पिटलची व्यवस्था कशासाठी? भीमराव, बहुतेक तुला कायद्याचं ज्ञान नाहीये.
कोर्टाला प्रश्न नाही विचारत, न्यायाची मागणी करतात. बरोबर बोलत आहे तू भीमराव. न्यायालयाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही आपला अंदाज बांधा, तुमचा विषय मांडा. विषय संपला भीमराव. जाऊन अजून शिक्षण घे, मग केस लढायला येईल. विषय अजून संपला नाहीये वकील साहेब. जज साहेब, मला क्षमा करावी. बरोबर बोललात तुम्ही. कोर्टात प्रश्न विचारले जात नाहीत, न्याय मागितला जातो. हितेश काका, जोको काका, जनार्दन काका, फुलिया काकू, डलिया आजी, तुम्ही सगळे थोड्या वेळासाठी उभे राहा. जज साहेब, लक्ष देऊन बघा या सगळ्यांना. हे सगळेजण तलावाकडे पाणी पिण्यासाठी जातात, त्या तलावाचं पाणी पितात आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडतात. असं का? ह्या गोष्टीचा न्याय हवाय मला. मग आम्ही यांना इथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन येतो, पण हे डॉक्टर्स उपचार करायचं सोडून यांना हात न लावण्याची कारणे शोधतात, सापळा रचतात. का? ह्या गोष्टीचा न्याय हवाय. आता हे सगळे शुद्धीवर आलेत, पण तरीही हे खूप जास्त आजारी आहेत आणि अजूनही एकही डॉक्टर ह्यांचा उपचार करण्यास तयार नाहीये. असं का? ह्या गोष्टीचा न्याय हवाय मला. तुम्ही मला फक्त न्याय द्या जज साहेब, मग मी तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही. बसून घ्या तुम्ही सगळे. अहो सर, हे तर 5-7 लोक आहेत. जर न्यायालयात समाज व्यवस्थेच्या विरोधात जाऊन या सगळ्यांचा इलाज झाला तर वरच्या जातीचे लोक मोठ्या संख्येने हॉस्पिटलला जाणं बंद करतील. त्यांचा जीव जाऊ शकतो सर. आणि असंही होऊ शकतं की रागाच्या भरात त्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड करतील. यामुळे नुकसान होऊ शकतं सर. म्हणून काही लोकांना वाचवण्यासाठी आपण बहुसंख्य वरच्या जातीच्या लोकांना धोक्यात नाही आणू शकत. हे काय बोलताय तुम्ही वकील साहेब? तुम्ही हे जे उदाहरण देताय ना, ते कुठल्या तरी जंगलात लागू होऊ शकतं, समाजात नाही. जंगलात एक मोठं जनावर असतं आणि त्याचं ऐकलं जातं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ही सगळी मोठी जनावरं आहेत आणि आम्ही लहान प्राण्यांप्रमाणे मरून जावं? कारण तुम्ही सगळे तर आम्हाला वर्षानुवर्ष जनावरच समजत आलायत. पण असं नाहीये वकील साहेब. आम्ही पण या समाजाचा भाग आहोत आणि आम्हीही माणूस आहोत. आणि हा समाज आहे, जंगल नाही. जज साहेब, आता हे कोर्टाला ठरवावं लागेल की पुढे जाऊन हा समाज समाजाप्रमाणे चालेल, समाजाप्रमाणे राहील, की मग जंगलाप्रमाणे राहील. मग या हॉस्पिटलमध्ये जे तेही या समाजाचा भाग आहेत. जर त्यांना तुम्हाला शिवण्यास त्रास होतोय तर ते तुमचा इलाज कसा करतील? इथे तुमचा इलाज तेव्हाच शक्य होईल जेव्हा पूर्ण समाज बदलेल. किंवा स्वतःच्या जातीचा डॉक्टर तयार कर. जज साहेब, जोपर्यंत समाजात या सगळ्यांना मान्यता मिळत नाही तोपर्यंत कोणताही डॉक्टर यांचा इलाज करण्यास बांधील नाही. प्रत्येक डॉक्टरच्या आपल्या मान्यता आहेत आणि त्यांचं रक्षण करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. मान्यता? कुठल्या प्रकारच्या मान्यता वकील साहेब? आणि मान्यता तेव्हाच असतील ना जेव्हा त्यांना आयुष्य असेल. जज साहेब, जीवनापेक्षा दुसरी मान्यता काय असू शकते? आणि जर वकील साहेबांना एवढीच अडचण असेल, एवढीच काळजी असेल मान्यतांचं रक्षण करण्याची, तर मग ठीक आहे. आमच्या जातीसाठी समाजाचा एक भाग वेगळा काढा, आम्ही तिथेच राहू.
आमचा आणि ह्या उच्च जातीवाल्यांचा काहीही संबंध येणार नाही. आम्ही यांच्याशी बोलणारही नाही. मग हे लोकही आमच्याकडून काही सेवा घेणार नाही आणि आम्हीही यांच्याकडे जाणार नाही आपल्या अधिकारांची मागणी करायला. आम्ही त्याच भागात राहू आणि आम्ही बघू की कसं आमच्या लोकांसाठी हॉस्पिटल उभारायचे आहेत आणि कसे आमच्या जातीमध्ये डॉक्टर्स निर्माण करायचे. Sorry, my lord, I'm speaking without permission. पण असा कसा वेगळा भाग देणार? नाही देऊ शकत हिस्सा? नाही देऊ शकत ना वेगळा भाग? तर मग जज साहेब, आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. उपचारांचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार. वय आम्हाला जगण्याचा अधिकार पाहिजे. ऑर्डर. आणि जज साहेब, आता हे न्यायालयाला ठरवावं लागेल की हे जे सगळं वर्षानुवर्ष चालत आलंय ते असंच चालू राहणार की ह्या समाजामध्ये बदलाची काही आवश्यकता आहे. म्हणूनच ह्याचीच उलट तपासणी करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी न्याय व्यवस्था रचली गेली आहे. सर, ही काय बडबड? वकील साहेब, दोनच निर्णय घेता येतील. एकतर समाजाचा भाग वाटून यांना द्यावा, मग ते बघतील, नाहीतर मग यांचा इलाज इथेच करावा. समाजाचा भाग वाटून तर यांना देऊ शकत नाही ना, मग उरतं हेच की हॉस्पिटलमध्ये राहून यांचा इलाज करण्याची परवानगी द्यावी. खूप खूप धन्यवाद जज साहेब. आता प्रश्न उरतो नरोत्तम जोशीच्या सोन्याच्या घड्याळाचा. तर ह्यांचं सोन्याचं घड्याळ मला त्या तलावाकाठावर मिळालं होतं. ह्याचा सरळ सरळ हाच अर्थ होतो की नरोत्तम जोशी त्या तलावाकाठी गेले होते आणि ह्यांनीच तळ्याच्या पाण्यात विष मिसळलं होतं. म्हणूनच नरोत्तम जोशीच दोषी आहेत. पण सर, असंही असू शकतं की कोणीतरी नरोत्तम जोशींचं घड्याळ चोरलं असेल आणि तो तलावाकाठी गेला असेल, तिथे घड्याळ पडलं असेल. म्हणूनच जज साहेब, मी कोर्टाला विनंती करतो की नरोत्तम जोशीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले जावे आणि कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याकडून, विशेष करून मुंबई बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून यांची तपासणी करावी. सगळं सत्य समोर येईल. हा वकील तर मूर्ख निघाला. नरोत्तम, तुलाच काहीतरी करावं लागेल. विचार कर. जज साहेब, नरोत्तम जोशी, नरोत्तम, स्टॉप! नरोत्तम जोशी, आता ह्याला तुम्ही काय म्हणाल जज साहेब? हे नरोत्तम जोशी तर कोर्टातून पळून गेले. आता ह्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? सिद्ध करण्यासाठी काही उरलंच नाहीये.